नमस्कार, मी शीतल मॉम्स किचनमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करते। पापड असो किंवा कुरडई असो, कुठलाही वाढवणीचा पदार्थ बनवताना जर परफेक्ट मेजरमेंट असेल तर तो हमखास छान बनेलच। तर आज आपण बनवतो आहेत गहू तांदूळचे पापड, तेही 3 किलो प्रमाणात। हे पापड बनवताना गहू तांदूळ किती प्रमाणात घ्यायचे, कुठले घ्यायचे आहेत, हे सर्व या रेसिपीमध्ये सांगितलेलं आहे। कारण की परफेक्ट मेजरमेंट असेल तरच पापड हा चांगला बनून तयार होतो। तर लगेच बनवायला सुरुवात करूया। तर इथं 1.5 किलो गहू घेतलेला आहे लोकवन। आता हा आधी स्वच्छ धुवून घेते 1-2 पाण्यांनी आणि आपल्याला हा गहू 15 ते 20 मिनिटं पाण्यात भिजत ठेवायचा आहे। गहू धुताना हातावर चोडून धुवायचा, म्हणजे यातली धूळ ही व्यवस्थित निघून जाते। तर आता मी हा 15-20 मिनिटं पाण्यात भिजत ठेवते। इथं 20 मिनिटं झाले आहेत। आता यातलं पाणी काढून घेते। तर चाळण घेतलेलं आहे आणि त्यात हे गहू टाकून घेते। गव्हातलं पाणी पूर्ण निघाल्यानंतर आपल्याला हे गहू एका बेडशीटवर किंवा सुती कापडवर टाकून घ्यायचे। आता या गव्हावर या भिजलेल्या गव्हामध्ये मी अर्धा चमचा मीठ आणि 2 चमचे तेल टाकून घेते आहे आणि मीठ आणि तेल हे व्यवस्थित गव्हाला लागेल अशा प्रकारे मिक्स करून घेते। ही पद्धत केल्यामुळे गव्हाच्या पिठाला एक छान चव येते, त्यासाठी। आता हे गहू आपल्याला बांधून ठेवायचे आहेत रात्रभर। रात्रभर बांधल्यामुळे गव्हाचं पीठ हे छान येतं, त्यासाठी आपण हे रात्रभर अशा प्रकारे ठेवून घेणार आहोत। आता लगेचच आपल्याला तांदूळ घ्यायचे आहेत। इथं मी 1.5 किलो तांदूळ घेतलेला आहे इंद्रायणी। हवं असल्यास तर तुम्ही रेशनचा तांदूळ सुद्धा वापरू शकतात। आता हा तांदूळ 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतल्यानंतर याला रात्रभर पाण्यात ठेवायचं आहे। आता दुसऱ्या दिवशी इथं गहू आणि तांदूळ व्यवस्थित तयार झालेले आहेत। गहूला सुद्धा छान वाफ आलेली आहे आणि तांदूळ सुद्धा छान फुलून तयार झालेला आहे। तर तांदूळमधलं सुद्धा पाणी काढून घेतलेलं आहे। गहू आणि तांदूळ हे एका बेडशीटवर अशा प्रकारे पसरून घेते। संध्याकाळपर्यंत उन्हात अजिबात दाखवायचं नाही आहे। संध्याकाळपर्यंत गहू आणि तांदूळ हे व्यवस्थित वाळून तयार झालेले आहेत। तर आता हे दळून आणूया। इथं गिरणीवरून दळून आणल्यानंतर गव्हाचं पीठ बघू शकतात। तर ते गाळण्यासाठी घेतलेलं आहे। तर एका मोठ्या पातेलीला साडीचा पदर बांधून अशा प्रकारे हे गाळून घेतो आहेत। कारण की ओल्या गव्हाचं पीठ हे थोडं जाडसर येतं, ते चाळणीने चाळून सुद्धा व्यवस्थित निघत नाही, त्यासाठी इथं आपण साडीचा पदर बांधून हे गाळून घेतो आहे। तर बघू शकतात यावर बऱ्यापैकी हा कोंडा दिसतो आहे। तर इथं हा कोंडा आपल्याला असा साईडला काढून घ्यायचा आहे आणि इथं बघू शकतात हा कोंडा बऱ्यापैकी जाड आहे। तर हा कोंडा न फेकून देता आपण रेग्युलर चपातींच्या गहू दळतो त्यावेळेस वापरला तरी सुद्धा चालेल। तर इथं आपलं हे गव्हाचं पीठ छान गाळून तयार झालेलं आहे, अगदी मैद्यासारखं दिसतंय। तसंच आपण इथं तांदळाचं पीठ एका चाळणीने चाळून घेणार आहोत। तर इथं बघा हे आपलं तांदळाचं पीठ सुद्धा गाळून तयार झालेलं आहे। आता गहू आणि तांदूळचं पीठ तयार झालेलं आहे। तर हे दोघंही पीठ मी एकत्र करून घेते। तर इथं हे मिक्स करून झालेलं आहे गहू तांदूळचं पीठ। तर पापड बनवायला सुरुवात करूया। तर एक मोठं पातेलं घ्यायचं आहे, त्यात सुरुवातीला आपल्याला 1 चमचा तेल टाकून हे व्यवस्थित असं पसरून घ्यायचं आहे आणि लगेचच यात 3 जग पाणी टाकून घ्यायचं आहे। पाणी गरम टाकायचं आहे, म्हणजे पाण्याला उकळही लवकर येईल। तर बघू शकता इथं 3 जग पाणी टाकून झालेलं आहे। तर लगेच यात मी 1 वाटी साबुदाणा, जो मी मिक्सरमधून काढून घेतलेला आहे, तोही टाकून घेते आहे। तुम्ही फक्त भिजलेला साबुदाणा टाकला तरी सुद्धा चालेल। आता हे मिक्स करून घेते। लगेच यात 3 चमचे ओवा,
3 चमचे जिरा पावडर, इथं जिरा पावडर अगदी जाडसर आपण वाटून घेतलेली आहे। त्यानंतर 3 चमचे बडीशोप पावडर, इथं बडीशोपची पावडरसुद्धा जाडसर आहे आणि 4 चमचे इथं पांढरे तीळ टाकून घेते आहे। आता हे मिक्स करून घेते आणि लगेचच यात 80 ग्रॅम पापड खार टाकून घेते आहे। पापड खार हा तुम्हाला कुठल्याही किराणा दुकानात सहज मिळेल। जर पापड खार नसेल तर सोडा टाकला तरी सुद्धा चालेल। त्याचबरोबर इथं 60 ग्रॅम इथं मीठ टाकून घेते आणि हे मिक्स करून घेते। पाण्याला एक उकळ येऊ द्यायची आहे। इथं पाण्याला उकळ आल्यानंतर लगेच आपण यात गहू तांदूळचं पीठ टाकून घेणार आहोत। इथं हे पीठ अशा प्रकारे पसरून घ्यायचं आहे पाण्यावर आणि एका चाटूच्या साहाय्याने याला अशा प्रकारे होल करून घ्यायचे। आता 5 मिनिटं लो फ्लेमवर आपण हे झाकण झाकून ठेवणार आहोत। 5 मिनिटानंतर बघू शकतात पिठावर चांगलं पाणी फिरलेलं आहे, म्हणजे एक परफेक्ट इथं ही उकळ आलेली आहे। तर आता चाटूच्या साहाय्याने आधी आपण हे पीठ मिक्स करून घेऊया। ही प्रोसेस करत असताना गॅस फ्लेम हा लो ठेवायचा आहे, नाहीतर पिठामध्ये चुनी पडू शकते। तर अशा प्रकारे सासूबाई हे पीठ घेरत आहेत, म्हणजेच पाण्यामध्ये हे पीठ व्यवस्थित मिक्स करत आहेत। तर थोड्या वेळाने बघा हे पीठ व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे। तर यात मी अजून 1 जग पाणी टाकून घेते आहे, गरम पाणी वापरते आहे आणि आता हे पाणी सुद्धा आपल्याला पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करायचं आहे। खूप सैल किंवा खूप घट्ट पीठ नसावं म्हणून यात मी पाणी ॲड करून घेतलेलं आहे। आता एका उलटणीच्या साहाय्याने आजूबाजूच्या साईडने हे पीठ काढून घेते, म्हणजे जर चुकून एखादी चुनी किंवा पीठ राहिलं असेल तर तेही मिक्स होण्यासाठी। इथं हे व्यवस्थित पीठ मिक्स करून झालेलं आहे। आता आपण या पिठाला एक व्यवस्थित बाइंडिंग येण्यासाठी एका कापडला ओलं करून अशा प्रकारे हे मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे पीठ हे व्यवस्थित बाइंड होतं, अजिबात यात चुनी किंवा गाठी पडत नाही। तर पीठ गरम आहे तर थोडं काळजी घ्यायची आहे, हाताला चटका लागणार नाही याची। तर सासूबाई अगदी व्यवस्थित असं हे पीठ चोडून घेत आहेत। खूप सैल आणि खूप घट्ट नाही आहे पीठ, अगदी परफेक्ट असं हे पीठ बनवून तयार झालेलं आहे। आता या पिठाला व्यवस्थित शिजून घेऊया। तर हे पीठ आता आपण 15 ते 20 मिनिटं लो फ्लेमवर शिजून घेणार आहोत। 15 ते 20 मिनिटानंतर बघा पीठला छान रंग आलेला आहे आणि अगदी व्यवस्थित हे शिजून तयार झालेलं आहे। तर एक छोटासा गोळा हा एका परातीत काढायचा आहे। परातीवर मी एक प्लास्टिक शीट ठेवलेला आहे, म्हणजे परातीला हे पीठ चिटकणार नाही आणि पापडला तडे पडू नये म्हणून हे पीठ अशा प्रकारे चोडून घ्यायचं आहे, म्हणजे लाटी अगदी स्मूथ बनून तयार होतो। तर बघा हे अशा प्रकारे गोळे बनून तयार होत आहेत। तर एक पापड इथं दाखवते, माझ्याकडे पापड बनवायचं एक मशीन आहे, त्यावरच मी हे पापड पटापट बनवून घेते। तर सासूबाई बघा किती छान असे हे पापड एकसारखे बनवत आहेत। तर बघा इथं आपला हा पापड अगदी सुंदर असा गोल गरगरीत बनवून तयार झालेला आहे, परफेक्ट। तर लगेच या पापडला आपण एका साडीवर टाकून घेणार आहे। तर बघा कागदावरून अगदी इझिली हा पापड निघतो। तर आता पटकन बाकीचेही पापड बनवून घेते आणि सर्व पापड बनवून झाल्यानंतर टेरेसवर हे सर्व पापड टाकून घेतलेले आहेत। संध्याकाळपर्यंत हे छान वाळून घ्यायचे। तर संध्याकाळी बघू शकतात इथं हे पापड छान वाळून तयार झालेले आहेत, अजिबात यांना तडा पडलेला नाही आहे, मस्त हे पापड दिसत आहेत। तरीसुद्धा आपल्याला हे 2 दिवस अजून उन्हात वाळून घ्यायचे, म्हणजे वर्षभर हे छान राहतात। तर इथं माझे अशा प्रकारच्या दोन टोपल्या या पापड भरलेल्या आहेत। साधारण 100 ते 150 हे पापड बनवून तयार होतात 3 किलो पिठाचे। तर लगेच तळून बघूया।
तेलात पापड टाकताच बघा कसा मस्त हा फुललेला आहे। मस्त असा पांढरा शुभ्र गहू तांदूळचा पापड बनून तयार आहे। तर अजून बाकीचेही पापड पटकन तळून घेते। तर इथं मी तुम्हाला एक पापड फोडून दाखवते। अजिबात तेलकट होत नाही, मस्त खुसखुशीत असे हे पापड बनून तयार होतात बघा। तर कशी वाटली ही सासू सुनेची वाळवण रेसिपी हे मला कमेंट्स करून नक्कीच सांगा। रेसिपी आवडली पटकन आपल्या रेसिपीला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया नवीन रेसिपी सोबत।